अमरावतीवरनं परत तिथं आणून सोडलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पण ते ऐकले नाहीत. कोणाचं नाही ऐकलं ते मगाशी सांगितलं ते समजून जायचं तुम्ही. रश्मी ठाकरे तुम्ही आता कसं नाव घ्यायला तुम्ही कशाला हा म्हणजे धरलं? सांगतोय तुम्हाला हो. अच्छा म्हणजे एक मिनिट परत तुम्ही म्हणाले, की म्हणजे राज ठाकरे परत येत होते त्याच्यात परत रश्मी ठाकरेंनी हो, खोडता हो. घातला. 100% त्याचं कारण आहे ना तुम्हाला सांगतो आम्ही. हम्म. कारण त्यावेळेला जर ते एकत्र दोन्ही भाऊ झाले असते, नारायण राणे अजून आमच्याजवळ आले असते, नंतर भुजबळ साहेब पण याच्या तयारीत होते. ह्या सगळ्या गोष्टीच्या जर घडामोडी पाहिल्या आपण तर आज शिवसेना कुठल्या कुठे असते. म्हणजे तुम्ही एक दुसरी एक महत्वाची गोष्ट बोलतात, नारायण राणे परत येणार होते शिवसेनेत. 100% कधी येणार होते? मागच्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला हे आमच्या घडामोडी होण्याच्या त्याच्या बरेच अगोदर म्हणजे भाजपमध्ये जाण्याच्या अगोदर. अच्छा हो. म्हणजे त्यांचा स्वाभिमानी काहीतरी हो पक्ष हो होता हो तो. ते त्याच्या सगळे 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 राणे परत आले होते ही तुमची म्हणजे माहिती आहे की नाही माहिती आहे. आमची चर्चा चालू होती आणि कोण आम्ही पण सांगत होतो की नारायण राणे साहेबांना घ्या हां की जेणेकरून तुम्ही म्हटलं होतं. हां कारण कोकणातली ताकद होती ना नारायण राणे साहेबांची एक ताकद होती, वेगळं वलय होतं. हां हां एक मराठी माणूस म्हणून डॅशिंग माणूस म्हणून एक त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारे पाहिलं जात होतं आणि ते त्यावेळेला आले असते तर आज शिवसेनेचं वेगळं वैभव असतं. अच्छा म्हणजे तुम्ही फार म्हणजे ही आणि हे पुढाकार कोणी घेतला होता नारायण राणेंच्यासाठी? स्वतः राणे आले होते परत की नाही काही मध्यस्थी लोक होते ना कोण होते की जेणेकरून की बाबा हे व्हावं अशा काही गोष्टी होत्यात. परंतु मी मागे सांगितल्याप्रमाणे आम्हालाही ते कोडं पडना की का स्वीकारलं नाही. हे शिंदे साहेबांना माहिती होतं, एकनाथ हो, शिंदे कशी कल्पना साहेबांना होती पण त्यांचं काय म्हणणं होतं? साहेबांचं काय उलट चांगलं होतं ना की जर त्यावेळेला नारायणाने आले असते, भुजबळचे आले, अनेक काही मंडळी येत होती. 14च्या वेळेस म्हणजे आता ही 14च्या आधीची गोष्ट आहे, 14च्या आसपासची गोष्ट आहे. 14 नंतरची माझ्या मते नारायण राणे नंतर हो नंतरची. अच्छा म्हणजे 2014ला सरकार स्थापन झाल्यानंतर नारायण राणे परत येणार होती फार महत्त्वाची माहिती हो, देतात. आणि मग तेव्हा ते होऊ शकलं नाही. उद्धव ठाकरेंची चर्चा होत होती राणेंची तेव्हा थेट किंवा त्याला मध्यस्थांची. माहिती आपल्याला. पण राणे आल्यास पक्षात फरक पडला असं तेव्हा 100% भुजबळ पण येणार होते पक्षात. कारण राणेसाहेब ज्यावेळेला बाहेर पडले हम्म, त्यावेळेला अनेक लोक बाहेर पडले. हम्म. आमदार पण होते, सगळे होते. जी जी ते अजूनही काही मंडळी त्यांना धरून आहेत. हम्म. त्याचं उदाहरण देता येईल तर आमचे श्यामबाई सावंत हो श्याम सावंत त्यावेळेचे लोक त्यांना ठाम धरून. कोकणातले जे हो हो सगळे. म्हणजे कोकणामध्ये तर आणखीन पॉवरफुल झालं. अजून सध्या कोकणातलं राजकारण पूर्ण बदललंय. शिवसेना तुमची तिथे आहेत पण उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र कोकणातनं तिथनं आता पूर्णपणे त्यांचा तिथे आता नामोनिशाने राहील की नाही अशी शक्यता तिथे निर्माण झालेली आहे. कोकण हा एकेकाळचा बालेकिल्ला. बालेकिल्ला कोकणाच्या जीवावरच शिवसेना एकेकाळी 100% सत्तेत येत होती. म्हणजे मुंबईतले मोठा पण नगरसेवक असतील किंवा अन्य काही मोठे नेते असतील, आमचे पदाधिकारी असतील, महाराष्ट्रामध्ये जास्त शहाचा वाटा कोकणाचा. पण मग आता कोकणात ताकद का कमी होत चालली म्हणजे उद्धव आमच्या बरोबर ठाकरेंच्या आहेत ना. नाही पण का बरं ते उद्धव ठाकरेंसोबत न जाता तुमच्यासोबत काय तसं वाटतं तुम्हाला? एकनाथ शिंदे साहेब काम करतात, लोकांना सामोरं जात आहेत, लोकांना मदत करतात, लोकांच्या अडीअडचणीला उभे राहत आहेत, प्रसंगाला धावून जात आहेत. परत जाता जाता तुम्हाला एक विचारायचं, मला एक मगाशी खरं प्रश्न विचारायचा राहून गेला. म्हणजे नॅपकिन वगैरे ठीक आहे पण तुमच्या शेट कुठून लागला तुमच्या नावामुळे? म्हणजे तुम्ही सांगत होता की तुम्ही एवढं सुरुवातीच्या काळात एवढा संघर्ष केला आहे आणि मग संघर्ष करणारा ट्रेनमध्ये गजरे विकणारा माणूस शेट कसा झाला? शेठ माझं गावी मागे सांगितलं छोटे मोठे धंदे करत होतो आम्ही त्यावेळेला आणि त्या धंद्याच्यावर त्यावेळेला शेठ बोलायचे. पण काय आम्ही मनाचे शेठ आहोत. श्रीमंत ही मनाची आपल्याकडे शेट म्हणजे श्रीमंत असं म्हणतात ना तिथे. काय आलं मी नेहमी लोकांना सांगतो माझ्या भाषणामध्ये, माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं. नाही तर घर मोठं आहे आणि मन खोटं आहे तो माणूस कधी पुढे जात नाही. हे आमच्या हातामध्ये आहे, गळ्यात आहे, काय आहे त्यावरती जाऊ नका. आमचं श्रीमंती मनाची आहे, सगळं सोनं सोन्याचं. त्याबद्दल ते घड्याळ पण हो सोन्याचं आहे. ते पण आहे, ते मित्रांनी दिलेलं आहे. काय शिवाजी महाराज पण आहे माझ्या गळ्यामध्ये, तुम्हाला दाखवतो. म्हणजे मी कधी बाहेर काढत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे का बोलतो हे बघा, हे शिवाजी महाराजांचा फोटो आहे गळ्यामध्ये. समोर दाखवते माईकच्या मागे हे बघा नाही. शिवाजी हे पण सोन्याचं आहे. शिवाजी महाराज सोन्याचा माणूस होता. तर 32 मानाच्या सोन्याच्या सिंहासनावरती अरुण होणारा जगातला एकमेव राजा. त्या राजानं जर सोन्याचं नाही घरून गळ्यात घालून घ्यायचं तर मग कशाला? आमच्या मनामध्ये आहे. परवाचा तुम्ही राज्याभिषेक सोहळा जर पाहिला असाल तर विचार आमच्या शिंदे साहेबांना आणि आमचे जे मंत्री आले होते त्या मंडळींना. म्हणजे आम्ही मनापासून आता 3 कार्यक्रम आम्ही गडावरती करतो नेहमी. एक पुण्यतिथीचा कार्यक्रम, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, जिजाऊ महासाहेबांचा तिथीप्रमाणे राज्याभिषेक. कुठेही असला, अधिवेशन असलं, कुठं असलं, नागपूर असलं, आम्ही ते सोडून येतो. आणि म्हणून आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे काम करतोय. आम्ही शेठ गरिबांचे शेठ आहेत. आम्हाला शेठ म्हणतात पण गरिबांचे शेठ. एकच शेठ भरत शेठ.
पण ते गरिबांचे. कारण गरिबांचा शेट आम्ही नेहमी सांगतो, श्रीमंतांचा कधी शेट होऊ नये. गरीब लोक काय आशीर्वाद देतात मनापासून आणि हृदयापासून. त्याला तुम्ही थोडी मदत करा, तो आयुष्यभर तुम्हाला विसरू शकत नाही. आणि तो सांगतो 10 लोकांना, त्याच्या लग्नात जा, कार्यात जा, मातीला जा, बारशाला जा, वाढदिवसाला जा, तो लोकांना सांगतो आपले आमदार आपले मंत्री माझ्या कार्यक्रमाला आले होते. हा मोठेपणा आहे. आणि म्हणून आमच्याकडे बाकी काही नाही, काय मोठी जागा जमीन इष्टेक असं काही नाही आहे काय. पण मनाची श्रीमंती असली तर तुम्हाला कधी अडचण येणार नाही. त्यातलं उदाहरण भरत शेठ जी. एक जाता जाता जिथून सुरुवात केली मुलाखतीची तिथेच परत शेवटाला तिकडेच येतो. तुम्ही पालकमंत्री पदाबाबत तुमच्या मनात अपेक्षा आहेत, तुम्हाला अजूनही होप्स आहेत की होईल ते. पण प्रश्न आहे की ज्या तटकरेंबाबत जिथे निर्णय घ्यायचा, तुम्ही मगाशी म्हटला DRSचा निर्णय घ्यायचा, ज्यांच्याकडे निर्णय आहे त्या पक्षाचे प्रमुख नेते अमित शहा रायगडात येतात, तटकरेंच्या घरी जातात जेवायला. सगळ्यात पहिले तुमच्या शिवसेनेला या कार्यक्रमात विश्वासात घेतलं होतं का ते येणार, तिथे जाणार, त्यांच्या घरी जाणार जेवायला? त्यांच्या घरी जाणार हे आम्हाला कळलं होतं. आता त्यांनी दिल्लीतून त्यांची भेट घेऊन त्यांना सांगितलं रायगडला येत आहे तर रस्त्यामध्येच आमचं घर आहे तिथे यावं. तर मित्रपक्ष असल्यामुळे अमित भाईंनी ते निमंत्रण त्यांना स्वीकारलं आणि तिथं गेले. पण तिथं जाऊन इतर काही चर्चा नाही झाली. फक्त त्यांचं स्वागत झालं, भोजन झालं आणि मग ते सगळे निघून आले. कारण एकनाथ शिंदेसाहेब स्वतः होते, मुख्यमंत्री स्वतः होते, इतर काही मंत्री स्वतः होते, त्यामुळे बाकी काही चर्चा नाही. आणि ते गेलेत आणि त्यांना काही पद दिले अशातला काही भाग नाही ना, लक्षात घेणं. उलटा आता अमित भाईंनी ह्या तिघांवरती सोपलं, तिघांनी तुम्ही बसून निर्णय करा. पण अमित शहा स्वतः तिकडे गेल्यानंतर त्यांची थोडीशी बाजू भक्कम झाली का? त्याच्यानंतर परत आता महाराष्ट्र दिनी परत आदित्य तटकरेंच्या असेच तो कसं आलं, ज्या वेळेला ते पहिले मंत्री पालकमंत्री पद दिलं त्याच वेळेला ते दिलं होतं आणि दुसरं कोण नसल्यामुळे त्यांना ते सोपवलं. तर ठीक आहे ना, ते आम्ही दुसरं कोणी नसताना तुम्हाला देत आलं असं की नाही, ठीक आहे ना. आता आम्ही एक मेल केलं आमच्या परीने, पण ठीक आहे, काही गोष्टी मनामध्ये ठेवून चालायच्या असतात. सगळ्याच उघड करून किंवा काय करून चालायचं आणि त्याच्यात ते दिलं म्हणून काय झालं अशातलाही भाग नाही. सबुरी का फल मिठा होत आहे, साईबाबांची शिकवण आहे आणि साईबाबांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही चाललो आहे. सबुरी का फल मिठा आहे. 2.5 वर्ष आम्हाला दिले ना, विचारा फडणवीस साहेबांना. जर एकदा मी कधी काय रुसलोय, चुकलोय, काय बोललोय, काही नाही बोललो. उलट ते अभिमानाने सांगतात. अजितदादांना त्या दिवशी विमानात सांगितलं, शिंदे साहेबांना पण बोलले की शेठनी एकदा पण कधी चुकीचं काय कुठं बोलले नाही, वक्तव्य नाही केले, रुसले नाही, रागवले नाही, काय नाही. मी काय तुम्हाला सांगितलं, दिया उसका भी भला और नाही दिया उसका भी भला. त्याप्रमाणे आम्ही काम करतोय. आणि ज्यावेळेला वरती लिखित आहे ते कोण टाळू शकत नाही. आणि भरत शेठच्या नशिबामध्ये असेल ते होईल. बरं, चला काय नशिबात आपण बघू. आपण म्हणू शकतो की आता फार वेळ झालेला आहे. आता घोडा मैदान समोरचं लवकरच कळेल काय निर्णय होतो. तुमच्या मनातलं होतंय की राजकीय गणित काय वेगळं सांगतात. पण भरत शेठ आज तुम्ही आलात, काही पत्ते खोललेत, काही पत्ते तुम्ही अजूनही दाबून ठेवलेत. तुमच्या मनात अजूनही खूप गोष्टी तुम्ही स्वतःही म्हणालात आणि ते आम्हालाही जाणवते. पण तरीसुद्धा या मनमोकळ्या गप्पा, टू द पॉईंट गप्पा तुम्ही आमच्याशी मारल्या त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास. महानगरांमध्ये काय घडतंय? मुंबई आणि पुण्यामध्ये मनसे आज आंदोलन करणार आहे. राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. गाव खेड्याची बित्तम बातमी. एप्रिल महिन्यामध्ये